अक्षय आणि सोनू. Yes, start of the match. Umpire say signal देतात power play and let's play. मॅकुला तुम्ही बघताय चेंज ऑफ पेस. पहिला आता चेंडू ऑफ साईडला कट करायचा होता, जमला नाही बघा, कारण ही खासियत आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. शारजापासून आज एक दबदबा निर्माण केलाय मीरा बंदर उत्तनच्या या खेळाडूने. फुलपीची डिलिव्हरी आहे, टायमिंग कमी आहे. 3 क्षेत्ररक्षक बघा तिकडे आले चेंडूला कलेक्ट करण्यासाठी. एका साईडला दिलीप कुमार, एका साईडला राजकुमार आणि दुसऱ्या साईडने आला मनोज कुमार. 3 क्षेत्ररक्षक आले तिकडे चेंडू कलेक्ट करण्यासाठी. आणि या धावसंख्येने इकडे सुरुवात होते. या धावसंख्या ती म्हणजे एक टेस्ट क्रिकेटमध्ये असं झालं होतं का सचिन सरांनी फक्त एकदाच ओपनिंग केली होती आणि 1 एप्रिल 1999ला मुलतान का सुलतान वीरेंद्र सहवाग कमबॅक केलं होतं, डेब्यू केलं होतं इंडियन टीममध्ये. आता मात्र आडवा पट्टा खेळायचा होता, सक्सेसफुल झाले नाही. मात्र नॉन स्ट्राईक बॅटरनी कॉल दिला, तू धाव मी तिकडे पोहोचतो, आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 2. एका सिरीज मध्ये टेस्ट क्रिकेटच्या सगळ्यात जास्त धावा करणारा यशस्वी जयस्वाल 2 नंबरचा खेळाडू आहे इंडियन टीमचा. फुलटॉस डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बघा, थोडंसं अंपायरच्या जवळून गेला, टप्पा पकडायचा होता, टप्प्याची वाट बघितली म्हणून हा चेंडू गेला आरपार. मिळतोय चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 6. प्रत्येकाचं स्वप्न असतं टेस्ट क्रिकेटमध्ये डबल धमाका, द्विशतक साजरं करावं. हे स्वप्न 6 वेळा कंप्लीट केलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग या दोघांच्या नावावर आहे 6 वेळा द्विशतक टेस्ट क्रिकेट. धावसंख्या 6. पुढचा चेंडू अक्रॉस पुन्हा एकदा सक्सेसफुल होत आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू चांगला कलेक्ट करतायत, थ्रो सुद्धा बघा किती जबरदस्त आहे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. CR7 कोण विसरेल, फुटबॉलचा जादूगार क्रिस्टियानो रोनाल्डो, ज्याचा जर्सी क्रमांक CR7 आहे. 17,000ला एका बुटाचा लिलाव झाला क्रिस्टियानो रोनाल्डोचा, असं 5 बूट त्याला मिळालेले आहेत. आता पुन्हा एकदा बघा आडवा पट्टा आहे, थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, उलट्या पावलाने गेले होते, चेंडू पकडायचा होता, कॅच पकडायचा होता, सक्सेसफुल तिकडे होत नाही. या थ्रो चांगला येतोय आणि धावा मिळतात 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने धावसंख्या ती म्हणजे बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या ती म्हणजे 9. प्लेन चेंडू ऑन साइडला तिकडे जातोय, बघायचं आहे खूप वेगाने कलेक्ट करण्यासाठी येतोय. सिंगल्स तिकडे मिळेल, सिंगल्सनी डबल फिगर म्हणजे धावसंख्या ती म्हणजे 10. फुटबॉलचा जादूगर जे होते मॅराडोना, त्यांचा जर्सी क्रमांक होता 10 आणि त्यावेळेला सचिन सरांना मॅराडोना जर म्हटलं तर गॉड मानायचे. आणि त्यावेळेला त्यांनी निश्चय केला होता जर मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तर माझा जर्सी क्रमांक मी 10 ठेवेन. धावसंख्या ती म्हणजे 10. रायनल जे नेहमी खेळताना दिसतात फायनल, मी सांगितलं होतं पुन्हा एकदा रायनल. पुढचा चेंडू आहे, अटॅक चांगला आहे, मिडनवरून बघायचा डीप लॉंग ऑनला तिकडे चेंडू जातोय, सिंगल्स मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे बघा, ओपन ग्राउंड आहे,
सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 11. कृष्णा लक्ष्मण सातपुते टेनिस क्रिकेट मधला सगळ्यात कोहिनूर डायमंड सर्वाधिक कमाई करणारा वर्षाचा खेळाडू आहे. वयाच्या 11व्या वर्षी क्रिकेट खेळायला त्यांनी सुरुवात केली. 10वीचं शिक्षण कंप्लीट करून गुड बॉल ब्रह्मास्त्राचा उपयोग त्रिफळाची खेळ खल्लास आणि फलंदाज तिकडे बाद. चला फलंदाज पेनल्टी लागणार पेनल्टी. अहो तुम्हाला एवढं समजत नाही मी काय बोललो. आतमधलं सर्कल जे आहे त्याच्या बाहेर येण्याच्या अगोदर तुम्ही आतमध्ये आला पाहिजेत. सर किती 2 नाही आयोजक आहे तिकडे 2 धाव्यांची सांगितले 2 धावा. कमाल आहे. 42 नियम मी सकाळपासून वाचून दाखवते का आतमधलं जे सर्कल आहे त्याच्या बाहेर येण्याच्या अगोदर तुमचा दुसरा बॅटर आतमध्ये आला पाहिजे. एवढी प्रोफेशनल खेळाडू तुम्ही खेळताय. यूट्यूबच्या माध्यमातून 197 देश तुम्हाला बघत आहेत. मी सांगितलं होतं ना सहकार्य करा कोऑपरेट करा. आम्हाला थोडी चांगलं आवडतं तुम्हाला पॅनलाइज करायला. अशा चुका कराल तर मग पेनल्टी मिळणार. 2 धावेची पेनल्टी डिक्लेअर. चला आता वेळ वाया घालू नका प्लीज. टाइमपास करू नका. भरपूर मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रोहित. चार षटकांच्या समाप्तीनंतर जेव्हा स्कोर होईल तेव्हा 2 धावा तुमच्या कमी करण्यात येतील लक्षात ठेवा. रायनल पुन्हा एकदा तेज तर्रार मीराबाई दरेंकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. कट करायचा होता. निर्धाव चेंडू जातोय. डॉट चेंडू तिकडे टाकतात ते म्हणजे रायनल. अतिशय चांगला पेस आहे आणि याच रायनलला बघून दिल्लीचा तेज एक्सप्रेस ओळखला जाणारा आशिष आगरकर याच पद्धतीने गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा बघा बॅकफूट पंच करायचा होता. यष्टीरक्षकांच्या हातातून झेल सुटला. फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक तिकडे आहे. सिंगल्स कंप्लीट झाली. अंपायर सांगतात लेग बाय आहे आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12. चार षटकांचा सामना. पुढचा चेंडू रायनलला तुम्ही बघताय. आडवा पट्टा वरून नाही गेला. डाऊन द ग्राउंड खालून गेलाय. चल तू ये मी ये. थोडासा कॉल व्यवस्थित नव्हता मात्र 2 धावा कंप्लीट तिकडे होत आहेत. पंटी सरांना विनंती आहे का तुम्ही प्लीज या. अमोल सर आतमध्ये येतील. धावसंख्या ती म्हणजे 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीनं धावसंख्या 14 आहे. 1 गडी बाद आहे. बघायचं आहे प्रथम फलंदाजी इकडे करताना श्री 11 दैसर. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. नवतरुण ग्रुप आयोजित पांडू चॅम्पियन ट्रॉफी 2024 सकाकणाऱ्या ट्रॉफीज तुम्ही इकडे बघत आहात. 3 ट्रॉफ्या आहेत जे विश्वाला गोल राऊंड मारतायत. फिरता चषक आहे. चांगली लाइटिंग आहे आणि मस्तपैकी ट्रॉफी आहेत. महत्व मनीला नाही महत्व इकडे ट्रॉफीला आहे. ज्याचं महत्व 20 वर्ष अगोदर असायचं. महाराष्ट्रामधली सगळ्यात सन्मानजनक हनुमान जयंती निमित्त जी मॅच जी स्पर्धा खेळवली जायची पंजगावमध्ये याच मैदानावर तीच आठवण आम्हाला करून दिली ती म्हणजे नवतरुण ग्रुप यानी खरोखर या मंडळाने हेड्स ऑफ आहे संपूर्ण कार्य करताना. नवीन गोलंदाज आपण तिकडे बघत आहोत भावेश. स्ट्राईकला तुम्ही रोहितला बघतायत. 7च्या सरासरीने 14 धावा झालेल्या आहेत. अजून 12 चेंडू आहेत. मनामध्ये आणलं तर काय नाही सगळं काय होऊ शकतं. भावेश पहिला आता चेंडू थोडासा अटॅक मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाइंडिंग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13 सॉरी धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15. 14 धावा झाल्या होत्या. 7च्या सरासरीने 2 षटकांमध्ये सिंगल्स मिळाली भावेश भाईंदरेंकडून. आता मात्र बघा फुल टॉस चेंडू
टायमिंग ला जवाब इकडे मिळतोय. चॅम्पियन ट्रॉफीचा हा मिळतोय या षटकार 21 चला रिन्यू घेतलेला आहे, थोडासा चेक करा बिमार आहे काय आहे. ठीक आहे, आम्ही तुम्ही आर्ग्युमेंट करू नका, आम्ही इकडे चेक करतोय, काही टेन्शन घेऊ नका. मोंटी घोडेकरजींना विनंती करतोय जरासा चेक करा. तिसरं षटक मैदानावर चालू आहे. समोर पुन्हा एकदा बघताय ट्रेन ना वसई विरार सरळ जाणार चर्चा घेतला. आसमान साफ आहे, आकाश साफ आहे, सूर्याची तेज किरण मैदानावर आहेत, गरमागरम विकेट सुद्धा आहे, दुपारचं वातावरण आहे. आजचा दिवस शनिवारचा दिवस आहे. मी सांगितलं होतं आज शनिवारच्या दिवशी आपण मारुतीच्या मंदिरामध्ये का जातो, त्याला शेंदूर का लावतो. फेअर डिलिव्हरी. चला प्लीज मॅच चालू करा. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 15,000. कालचा दिवस वसई कोलीवाडा या संघाने गाजवला. दोन्ही अंपायर्स काहीतरी नक्की चर्चा करतील. तिकडे हवा जबरदस्त आहे, फक्त तुम्हाला टायमिंग करायचं आहे. टायमिंग केलं तर चेंडू 100% बाहेर जाणार. शुभ आकडा आहे. फुल पिच डिलिव्हरी, ओव्हर पिच चेंडू जर मिळाला, संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. डीप लॉंग ऑफच्या वरून पुन्हा एकदा इकडे येतोय पांडू चॅम्पियन ट्रॉफीचा हा षटकार. म्हणजे 27 भावेश फुलटॉस चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप वाईडी स्ट्रॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक डाव्या हाताने थ्रो करतोय. सिंगल्स मिळेल. सिंगल्सनी संघाची धाव संख्या पुढे सरकली ती म्हणजे 28 1983 आणि 2011 दुसरा वर्ल्ड कप मारण्यासाठी 28 वर्ष वाट बघावी लागली होती इंडियन टीमला. तोच आकडा येते, तो म्हणजे 28 भावेश. तेच तर गोलंदाजी करताना मीराबाईंदर एंडकडून सर्कलच्या आतमधून उजव्या हाताने पुन्हा एकदा क्या बात आहे. थोडासा आडवा पट्टा नाही, मात्र एलिव्हेशन कमी आहे, शक्ती कमी आहे. हवा जरी असली तरी मी सांगितलं ना तुम्हाला टायमिंग करून बॅटिंग करावी लागेल. फलंदाज तिकडे बाद.
तुम्हाला खायला मिळेल सुगंध मी सांगितलं ना, कारण दोन्ही साईडला स्टॉल जबरदस्त आहे. मात्र थोडंसं पैसे तुम्हाला मोजावे लागतील मित्रांनो, लक्षात ठेवा. आज बघायला भेटेल तुम्हाला क्रिकेटचा फंडा खायला भेटेल. गरमागरम डाव्या साईडला जे स्टॉल आहे तिथे गरमागरम बॉईल अंडा, एका साईडला चायनीज आहे. बघायचं आहे चेतन नाईक दादा. मात्र कोणीही ओळख दाखवू नका, मैत्री दाखवू नका, पैसे खर्च करा आणि त्या चायनीजचा मस्तपैकी आनंद घ्या. राकेश आलेले आहेत. बघायचं आहे या 28 धावा झालेल्या आहेत. कोकणामधील सगळ्यात मोठी स्पर्धा गुहागर मधील ती सुरुवात होणार आहे. जवळजवळ 21 मार्च ते 1 एप्रिल 11 दिवसाची टुर्नामेंट आहे. साळवी प्रीमियर लीग. आमचा आवाज नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळणार आहे गुहागरला. अप्रतिम निसर्गरम्य गुहागरचा समुद्र आहे चिपळूणचा. मात्र ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे साळवी प्रीमियर लीग गुहागर. पुन्हा एकदा आडवा पट्टा आहे. क्या बात आहे. सक्सेसफुल. चेंडू पकडायला तिकडे कोण नाही. चांगला रूम मिळाला, चांगली दिशा दिली आणि हा चेंडू गेला आरपार. दमदार चॅम्पियन ट्रॉफी पांजूचा आहे तो मिळतोय 4 धावा. चौकार मिळतोय. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 32 धावा. बघायचं आहे कारण डू ऑर डाय, जो जिंकेल तो पुढे जाईल, क्वालिफाय होईल क्वार्टर फायनल साठी. म्हणून दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्वाची आहे. अभिषेक तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बघा. आता मात्र कॅप्टनचं मी कौतुक करेन ना, कारण गोलंदाजाने अँगल जर बघितलं थोडंसं चेंज केलं होतं. मात्र आता तिथे चेंडू पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी आयडिया करायला गेली, मात्र तिकडे एक फलंदाज बाद आहे. धन्यवाद धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो तो म्हणजे रोहित. आज रोहित नावाची वर्णी भरपूर आहे. भरपूर फलंदाज आम्ही बघितले रोहित नावाचे. अभिषेक बघा, रोहितने आल्या आल्या थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा तिकडे प्रयत्न केला होता. सोनू आहेत मला वाटतं बॅटिंगला तिकडे. 2 खेळाडू तुम्ही तिकडे बघत आहात. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 35. कोण विसरेल दिलीप बळवंत वेनसरकर सर. टेस्ट क्रिकेटमध्ये 35 अर्धशतक त्यांच्या नावावर आहेत. स्टार फलंदाज ज्यांना कर्नल म्हणून ही पदवी मिळाली त्यांची थोडीशी आठवण झाली या आकड्यावर. धावसंख्या ती म्हणजे 35. उडता चेंडू बघा, फुल पिच ऑन साइडला. क्या बात आहे. सुपर से डुपर हा चेंडू जातोय आणि मिळतोय पांडू चॅम्पियन ट्रॉफीचा आणखीन एक षटकार. 41. त्यानंतर मी इन्व्हाइट करतोय यशमीत 11 कासार उडवली आणि मनोहर 11. 2 कॅप्टन. मॅच बॉल आलेला आहे, पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. 2 कॅप्टन इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. यशमीत 11 कासार उडवली आणि मनोहर 11. दोन्ही संघाच्या कॅप्टननी तयार राहा. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करून घेऊया, म्हणजे जेणेकरून संध्याकाळपर्यंतची शेवटची मॅच आहे कमीत कमी 4 षटकांची झाली पाहिजे. सोनू क्या बॅटिंग. 31. 31 धावा आपल्या संघासाठी खूप मोठे योगदान आहे. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी. क्या बात आहे बघा. खेळाडू तिकडे आहे आणि आणखीन एक फलंदाज तिकडे बाद.
42. फुल पिच डिलिव्हरी आहे. बघायचं आहे पुन्हा एकदा दोन खेळाडू एकमेकांसमोर आहेत. या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 44. 44 आकडा आलेला आहे मित्रांनो. क्रिकेट जिकडून सुरुवात झालं, ज्या देशातून सुरुवात झालं इंग्लंड, त्या इंग्लंडला वर्ल्ड कप मारण्यासाठी 44 वर्ष वाट बघावी लागली. तोच आकडा इकडे येतोय. आता बघायचं आहे 24 चेंडू आहेत आणि धावा करायच्या आहेत 45. हा 2 धावा. 1 मिनिट, कारण 2 धावा तुम्हाला पेनल्टी मिळाल्यामुळे, कारण त्या 2 धावा पकडल्या जातील. 24 चेंडू आहेत आणि धावा करायच्या आहेत 43. 43 धावा करायच्या आहेत. बघायचं आहे टर्निंग पॉइंट होऊ शकतो का या मॅचचा, या 2 धावा. चला पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा चेंज होईल. संकेत पाटील जी आमच्या जोडीला इकडे जुडले गेलेले आहेत, सकाळपासून उद्या सुद्धा असतील. मी विनंती करतोय यशमीत 11 कासार वडवली आणि मनोहर 11 टू कॅप्टन आय विल इन्व्हाइट प्लीज कम टॉस बॉक्स. तर दोन्ही कॅप्टन्सला आम्ही इकडे इन्व्हाइट करतोय का प्लीज तुम्ही इकडे या. बघायचं आहे कारण ज्या वेळेला 7 हिंदुस्थानीमध्ये अमिताभ बच्चननी काम केलं तो चित्रपट सक्सेसफुल झाला नाही, मात्र जंजीर चित्रपटामध्ये त्यांचं नाव ठेवलं विजय. त्या दिवसापासून अमिताभ बच्चननी कधीच मागे वळून बघितलं नाही. असं 20 चित्रपटामध्ये त्यांचं नाव होतं. व्ही म्हणजे विक्रम करणारा, ज म्हणजे जनतेचा राजा आणि य म्हणजे यमाच्या हातातून आपल्या कार्यकर्त्यांचे पान परत आणणारा. विजय शेठ पाटील हेड्स ऑफ आहे, मानाचा मुजरा आहे. जर का आले तर त्यांच्याबद्दल जे जे काय आम्ही बनवलं आहे आमच्या चीपमधून ते डायलॉग नक्कीच बाहेर येतील. तर बघायचं आहे 24 चेंडू 43 धावा करायच्या आहेत. सकाळचा ऑफ आहे, मात्र मी इकडे इन्व्हाइट करतोय 2 कॅप्टनला सेकंड हाफ मधील. प्लीज माझा आवाज तुमच्या कानाच्या पडद्यापर्यंत जात असेल तर टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. कासारवडोली आणि मनोरी. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या, विनंती करत आहे प्लीज टॉस साठी या. 24 चेंडू 43 धावा आमच्या जोडीला जुडले गेलेले आहेत. संकेत पाटील जी खरोखर मुखातून सुगंध इथपर्यंत येतोय, क्या बात आहे. जेवण एकदम मस्तपैकी झालेलं दिसतंय. थँक यू डीजी. धावसंख्या झाली होती 44. 45 विजयासाठी होती, मात्र 2 धावांची पेनल्टी मायनस करून आता रिवाइज टार्गेट आहे ते म्हणजे 43 धावांचं. पहिल्या पॉवर प्लेचं षटक 4 षटकामध्ये 43 करायचे आहेत. तर रिक्वायर रन रेट जर बघितला तर निश्चितच जवळजवळ 11 धावा प्रति षटका मागे आहे. मात्र ही आघाडीची जोडी मैदानात उतरली आहे ते म्हणजे जय श्रीराम उत्तन या संघाची. एका बाजूला मॅकमिलन गोविंद तर दुसऱ्या बाजूला नेक्सन पाटील. शैलेश येतोय पहिल्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक, पहिल्या 3 चेंडूवर 3 गडी बाद करणारा हा गोलंदाज या सामन्यात देखील सज्ज झालाय. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. पहिला चेंडू एक वेगळ्या पद्धतीचा पुश बघायला मिळतोय. ही तर आहे मॅकमिलन गोविंदची. चेंडू रीड करतो
मात्र कदाचित एका वेगळ्या प्लॅनने उतरला असेल, कारण थोडासा एक वेगळा रिस्पेक्ट तिथे दाखवलाय मॅकमिलन गोविंदनं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वर पिच केलाय, यावेळेला स्टायलिश फटका, बॉटम एंडचा अतिशय सुरेख वापर तिथे पाहायला मिळतोय. चेंडू डीप मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स लॉंगनच्या मध्ये आहे, मात्र इथे या 2 धावा. गुड क्रिकेट. इथे चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. गुड क्रिकेट. पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी नवतरुण स्पोर्ट्स क्लबचं हे आयोजन, यंदाचं हे पहिलं वर्ष. देखणं नियोजन आणि जबरदस्त सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या एकूण चारी बाजूकडे अतिशय चांगलं लक्ष या एकूणच ट्रॉफी दरम्यान. इथे ऑन द लेग चेंडू होता, उडवायचा होता. एक्झॅक्टली इथे काय घडलंय, चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. धावा जरूर मिळतील, या 2 धावा. मोठा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू जर बघितला तर डीप फाईन लेगकडे ट्रॅव्हल झालाय. डाऊन द लेग जाणारा चेंडू होता आणि ही संधी होती ती म्हणजे मॅकमिलन गोविंदकडे. प्रति षटका मागे जवळजवळ 11 धावा करायची आहेत. जय श्रीराम उत्तम संघ भरपूर बिझी संघ आहे, वेगवेगळ्या ठिकाणी क्रिकेट खेळत असतो. आज देखील त्यांना राहिला जायचं आहे. यावेळेला स्टायलिश फटका मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून, हा कणकर गणागादी पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. थँक्यू अंपायर. मॅच बॉल आलाय. इथे या षटकारण संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचली आहे तब्बल 10 या आकड्यावर. अफलातून बॅटिंग. मॅकमिलन जेव्हा मूड मध्ये येतो त्यावेळा त्याच्यासारखा बॅट्समन नसतो आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे मॅकमिलनच्या बॅट मधून, अजून एक तडाखा. हा चेंडू तिथे सीमारेषेच्या बाहेर मात्र एका हातात टिपलाय. कौतुक आहे त्या प्रेक्षकाचं, कौतुक आहेत आमच्या त्या आयोजकाचं. षटकार देवेंद्र भोईर. व्हॉट अ कॅच. निलेश मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाज ठरला होता, मात्र या सामन्यात त्याच्यावर तडाखा. यावेळेला पाहिलं की चेंडू जास्त खोलवर टप्प्याचा आहे, थोडेसे जास्त जागा बनवली आणि चेंडूला ड्राईव्ह केलाय. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. रिस्पेक्ट दिलाय. या षटकामध्ये जर बघितलं तर 2 षटकार आणि त्यानंतर धावसंख्या जर बघितली तर तब्बल 17 करायच्या आहेत. त्या म्हणजे 43 धावा, मात्र 17 धावा पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे इक्वेशन आता खाली येते. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता 26 धावांची गरज आहे. गुड बॅटिंग बाय मॅकमिलन गोविंद. झेल होईल करून, मात्र सोनू अचानक कुठून आला, ही दैसरची एक्सप्रेस आली आणि झेल टिपून गेली. मॅकमिलन गोविंदला परतावं लागतंय. विकेट डाऊन. क्रुशियल मोमेंटवर क्रुशियल कडी बाद.
आउटसाइड ऑप्शन जास्त वळाले होते आणि बरोबर डाव्या यष्टीचा वेध घेतला गेलाय. लागोपाठ 2 धक्के, त्यामुळे कदाचित टीम जय श्रीराम उत्तनला थोडस बॅकफुटवर आणण्यात यश मिळवलंय. ते म्हणजे गोलंदाज रोहितनं पहिल्या षटकात 17 धावा आल्या. शैलेश्वर आक्रमण केलं, मात्र आता या षटकाची सुरुवात मात्र वेगळी ठरली आहे. या मॅचचा निकाल काही असो, मात्र इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्समुळे नक्कीच चर्चेत आहे श्री 11 दहिसरचा संघ. कारण या अगोदर पहिल्या मॅच मध्ये ज्या संघानं 2 हॅट्रिक घेतल्या, त्यानंतर विजय देखील मिळवला, 55 धावा डिफेंड केल्या. त्यामुळे कदाचित या सामन्यात देखील ते 43 धावा डिफेंड करतील का, ही गोष्ट आपल्या लक्षात येत आहे. मात्र हा हॅट्रिक बॉल कसा असेल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय डेंझेल. बघा इथे क्रमवारीमध्ये सुद्धा बदल केलाय. मागच्या सामन्यात डेंझेल शून्यावर बाद झाला होता, मात्र त्याला आता थोडस खाली आणण्यात आलंय. प्लॅनिंग असं यामागे. टेनिस बॉल क्रिकेटची हीच तर एक मजा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला खेळावं लागतं. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक किंवा इतर कोणताही क्रमांक. हॅट्रिक बॉल आहे, मात्र हा हॅट्रिक बॉल उडवलाय. डेंझिलने दाखवलं मी माझा खेळ सोडणार नाहीये आणि दबावाखाली हा अफलातून षटकार. चेस डाऊन आहे. गडी बाद झाले 2. एवढा पुन्हा एकदा लो फुलटा डिलिव्हरी आहे. चांगला फटका इथे, क्षेत्ररक्षण ड्रिबल झालं होतं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं या गडीला. या 2 धावा, अजूनही 18 ची रिक्वायरमेंट आहे. 25 धावा पूर्ण. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफी नवतरुण स्पोर्ट्स क्लबचं हे आयोजन अतिशय जबरदस्तरित्या लक्ष दिलं जात आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस क्लिअर करणार आहोत. पुढचा सामना यशमित 11 कासारवडवली वर्सेस क्लब हाऊस मनोरी. एवढा हा चेंडू स्विचिट खेळण्यासाठी गेले, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 25 आहे. 18 अजूनही पाहिजेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या 19 षटकातील 4 षटकांचा सामना, हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे. एवढा पुन्हा लव फुलटा डिलिव्हरी, क्रीजच्या आत येऊन हा फटका टर्न केलाय स्क्वेअर लेग रिझन कडे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. गुड क्रिकेट बाय डेंझिल. या 2 धावाने संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे आणि अजूनही 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. या वळूया नितीनजी आळवे यांच्याकडे, प्लीज सर. येस सर, थँक्यू संकेतजी. एका साईडला कासार उडवली आहे, एका साईडला मनोरी आहे. सुरेश पाटील ओके पाटील यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. 2 कॅप्टन आहेत. येस, कुठला कॅप्टन? मनोरी कॅप्टन वॉज द कॉल. पांजू. येस, नवरात्र तरुण खरोखर टॉस जिंकलेला आहे. भरपूर महिन्यानंतर वर्षानंतर तुमच्या संघाला बघतोय. कासार उडवली म्हटलं तर माझं जसं चाफ्याचं ज्या सुगंधाशी नातं असतं, मग तो मंदिराचा लोकार्पण असून दे, नवरात्र असून दे, गणपती असून दे, क्रिकेट असून दे, गाणं बनवायचं असून दे, असं नातं माझं कासारवडोली गावाशी आहे. तर सगळ्यात प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स, यू वन द टॉस. काय निर्णय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार. कासारवडोली म्हटलं तर मग क्रिकेटची भंडारी म्हटलं जातं. तर काय म्हणाल, आज मस्तपैकी आयोजन आहे चांगलं, काय म्हणाल याबद्दल? आयोजन ते 1 नंबर आहे, खेळायला पण मजा येईल. तर सगळ्यात प्रथम तुम्ही टॉस हरला, काय फरक पडेल? कारण काही मैदान असे असतात तिथे टॉस जिंकणं खूप महत्त्वाचं असतं, तसं काय तुम्हाला वाटतंय? बघूया आता, कारण आम्ही पण या ग्राउंडवर पहिल्यांदा आलोय आणि आम्ही पण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घेणार होतो. माणूस आयुष्यामध्ये जे पण काय करतो ते पहिल्यांदाच करतो. आता ही मनोरीची ताकद आहे. सागर, वाळू, होडी बघायला मिळणार का नाही इकडे? हा, बघायला भेटणार. चला, पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तिकडे संकेतजी वेळे गेलेले आहेत. दोन्ही कॅप्टन्सना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. 12 चेंडूमध्ये 16ची गरज होती. 1 धाव आली आहे. पुढचा सामना देखील महत्वपूर्ण आहे. वेलकम गोलू सर. सोनू
टू डेंझेल. चांगला ब्लॉकर मध्ये चेंडू होता, वळवलाय चेंडू स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. गुड कॉलिंग. ही स्ट्रेंथ आहे जय श्रीराम उत्तम टीमची. लवकर पहिली धाव पूर्ण करतात आणि जशी संधी मिळेल तशी दुसरी धाव. गुड कॉलिंग. आणि नेक्सनचं देखील मी कौतुक करीन की त्यांनी कॉलकडे व्यवस्थित लक्ष दिलं. डेंझिलचा कॉल होता कारण डेंजर एंडला त्याला यायचं होतं. मात्र या 2 धावा, महत्वपूर्ण 2 धावा. आता इक्वेशन जर बघितलं तर शेवटचे 10 चेंडू आय थिंक शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू 13 धावा. मागच्या सामन्यात किंग स्टार उत्तम संघाने ज्या चुका केल्या त्या चुका आम्ही करणार नाही या कदाचित आवेशाने उतरलाय जय श्रीराम उत्तम संघ. बिपिन, आमचे मिरावचे बिपिन यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मोठं स्पॉन्सरशिप आहे YCB साठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलेला हा फटका. चेंडू जर बघितला तिथे थोडंसं डिफ्लेक्शन होतं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील बघा अगेन्स्ट द विंड, अतिशय चांगला थ्रो इथे पाहायला मिळतोय. एकच धाव. एकेरी धावांनी इथे नक्कीच विजयाच्या समीप जाताना जय श्रीराम उत्तम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या सामन्यात देखील चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला क्लब हाऊस मनोरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला यशमित 11 कासार वडवली. अयुब शेख आलाय, लखन जाधव आलाय आणि येस मोहम्मद वरेकर सुद्धा आलाय. यावेळेला आपण एकदा ऑन साइडला चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. 1 बाउंड चेंडू अडवलाय, मात्र पुन्हा एकदा 2 धावा. नेक्सन पाडेल मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत, मात्र या दुहेरी धावांनी देखील फरक पडतोय. धावसंख्या 33, 10 ची गरज आहे. आठ चेंडू 10 धावांची गरज आहे. सोनू काय करामत करेल का? शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. हा मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र झेल होणार का? प्रयत्न होते मात्र भरपूर मोठी कामगिरी करावी लागली होती. या 2 धावा पुन्हा एकदा. मात्र इथे नेक्सन नाखुश असेल कारण हा जवळजवळ षटकार असा चेंडू होता, मात्र नेक्सनने मिस केलाय. एनिवे मात्र इथे उकाडा जबरदस्त आहे. थोडीशी डिहायड्रेशन लेवल वाढेल, मात्र तरी सुद्धा आमच्या आयोजकांकडे अतिशय चांगली व्यवस्था आहे. हे षटक आपण बघतोय अजूनही संपलेलं नाहीये. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. त्यामुळे जास्त काही नाही आहे या सामन्यामध्ये. मात्र परतायचं असेल तर विकेट्स आणि विकेट्स घ्याव्या लागतील. मागच्या सामन्यात हाच तो संघ आहे जो आता सध्या क्षेत्ररक्षण करतोय. त्यानं एकाच सामन्यामध्ये 2 विकेट हॅट्रिक घेतल्या होत्या. शैलेशने विकेट हॅट्रिक घेतली होती आणि गोलंदाज सोनूने विकेट हॅट्रिक घेतली होती. त्यामुळे चमत्कार हे होतात मित्रांनो, फक्त विश्वास ठेवायला शिका. नेक्सन पाडेल पुन्हा एकदा सज्ज आहे वर्सेस सोनू. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त वेगवान फटका. मात्र ज्या पद्धतीने डगआउट मधून आवाज आला की ये है हमारा करेन अंबाला. मात्र ही एक धाव अजूनही 7 धावांची आय थिंक गरज आहे. पाण्याची व्यवस्था करा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. डगआउट मधून पाण्याची व्यवस्था करा प्लीज. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. येस पाणी येतोय लक्ष घाल. तर 6 चेंडू मध्ये अजूनही 6 धावांची गरज आहे आणि निश्चितच या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करावी लागेल. हु इज द नेक्स्ट बॉलर हा देखील एक प्रश्न असेल. कदाचित तो श्री असेल किंवा अजून कोण असेल हा प्रश्न देखील कदाचित श्री 11 दहिसर संघाला पडला असेल. मात्र या मालिकेत अतिशय चांगल्या संघांचा समावेश आहे. मी कौतुक करेल इथे आयोजकांचं, नवतरुण ग्रुपचं, की त्यांनी अतिशय चांगल्या संघांना इथे समाविष्ट केलंय. काल देखील आपण पाहिलं अप्रतिम क्रिकेट आता पाहायला मिळालं आणि आज देखील पहिले 4 संघ आपण बघतोय. 2 दहिसरचे संघ, 2 उत्तम परिसरातील संघ, त्यानंतर आपल्याला एक कासारवडीचा संघ दिसतोय, एक क्लब हाऊस मनोरी दिसतोय. त्यानंतर एक साईश खारबाव संघ देखील इथे उपस्थित होईल आणि KB11 मिरावचा देखील एक संघ आहे. त्यामुळे निश्चितच अनेक उत्तमोत्तम संघ, अतिशय चांगले स्टार खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. कारण टेनिस बॉल, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधील 2 लिजेंड खेळाडू आपण सध्या तरी पाहतोय. एका बाजूला आपण बघतोय मॅकमिलन गोविंदला, तर दुसऱ्या बाजूला आपण यशमित 11 संघाकडून अयुब शेखला पाहणार आहोत. जबरदस्त क्रिकेटपटू आहेत आणि आपापल्या संघासाठी भरपूर मोठी कामगिरी केली आहे. सहा चेंडू मध्ये 6 धावांची गरज. श्री आलाय गोलंदाजी मार्कवर.
तर बॅटिंग एंडला आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला डेंझिल उभा आहे. शॉर्ट ऑफ हँड डिलिव्हरी आहे, सामना संपलाय. हा चेंडू नव्हता टाकायचा होता आणि तीच गोष्ट घडली. 6 धावा, हा सामना संपलाय. 5 चेंडू आणि तब्बल 7 गडी राखून इथे सामना जिंकलाय तो म्हणजे जय श्रीराम उत्तम. अभिनंदन तुमचं. आणि लगेच विनंती करतो यशमित कासारवडवलीला की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण नाणेफेक झाले आणि यशमित 11 कासावडीज टीमनं नाणेफेक जिंकलंय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मात्र या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच बघा. या स्पर्धेचा अजून एक रूल आहे, तो म्हणजे हस्तांदोलन केलं पाहिजे, शेक हँड केलं पाहिजे. टीम दहिसर टीमला विनंती करतोय जरा शेक हँड करण्यासाठी पुढे वा प्लीज. आणि जय श्रीराम उत्तम संघाला देखील विनंती करतोय की